आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास. श्री प्रल्हाद महाराज संगीत चरित्र कथामृताचा आजचा हा 5वा भाग. आजच्या या भागाचे प्रायोजक आहेत दैनिक जालना नायक, NRG ॲटो इंडिया आणि दम्याच्या त्रासाने हैराण झालात का? दम्यावर सर्वोत्तम उपचारांसाठी आजच संपर्क करा. फोन, तुमचं आरोग्य आमची जबाबदारी. त्याचसोबत नाव न सांगणारे एक सद्गुरू भक्त. चला पाहूयात आजचा 5वा भाग. आमच्या प्रल्हाद महाराज गेले की रामानंदांच्या पायाकडे कडून मिठी मारली आहे. शास्त्राचं श्रवण होतं, अभ्यास नव्हता, श्रवण होतं. त्याचं मर्म माहीत होतं. एक जगी त्राता गुरु, एक जगी त्राता गुरु, एक जगी डोळ्यातल्या अश्रुधाराने रामानंदाचे पाय स्वच्छ धुवून काढले. या महापुरुषाचं नाव आहे रामानंद महाराज. आमच्या प्रल्हादाला उठवलं, जवळ बसून घेतलं. बाळा, कुठून आलास? आपला परिचय दिला. मुकुंद आणला. त्याचा 3 क्रमांकाचा पुत्र आहे. तिकडे कसा आलास? आपल्या भेटीची तळमळ लागली होता. माझ्या भेटीची तळमळ मला पाहिलं होतं कधी? मी नदीच्या काठावर खेळत होतो तेव्हा माझ्याकडे टक लावून तुम्ही पाहत पाहत निघून गेला, पण तुम्ही मला भेटले नाही. मला तेव्हापासून तळमळ लागली. केव्हा भेट होईल? कधी दाखविशी कृपा आहे, अनन्य भाव आहे, शरण तुला मी तूच आमुची माय. 2 वर्षापासून तळमळ करत होतो महाराज. आज आपले शरण तुम्हाला दिसले. मला भाग गेला शीन गेला, भाग गेला शीन गेला, भाग गेला शीन गेला.
दुधाचा प्याला रामानंद महाराजांनी प्रल्हादाला दिला. हा खरा प्रसाद आहे महाराज. आपला पूर्ण हिस्सा शिष्याला देऊन टाकणे ही खरी कृपा आहे. कृपा मागावी लागत नाही, कृपा होत असते. आपल्या अंतःकरणात जर अष्टसात्विक भाव जागृत झाला तर गुरुची कृपा व्हायला वेळ लागत नाही. जवळ बसून घेतलं, पाठीवरून हात फिरवला, दूध घे बाळा, प्रसाद. आणि प्रल्हाद महाराजांचे दूध पिलं. त्याच दिवशी हे हृदय प्रेरिले. आपल्याला करून टाकलं त्याला रामानंद महाराजांनी. तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणाले, आपणासारखी करीती तात्काळ नाही काळ वेळ कयाला. प्रल्हादाची ती अवस्था पाहिली, भावविभोर अवस्था पाहिली. आपल्या भेटीनं तृप्त झालेला पण अजून जाण्याची इच्छा नाही अशी ती प्रल्हादाची मानसिकता पाहिली. आणि आमच्या रामानंद महाराजांनी त्याच्या बरोबरच्या 2 मित्राला सांगितलं आहे, बाळांनो तुम्ही जा साक्षर शिरण्यामध्ये आणि या प्रल्हादाच्या घरी सांगा हा 2 दिवसानंतर येईल, म्हणजे ते वाट पाहणार नाही. प्रल्हादाला बरं वाटलं. आईनं लेकराला थांबवून घ्यावं. अरे का असो पण असो लेकरू राहतं. प्रल्हादाला खूप आनंद झाला. रामानंद महाराजांनी का ठेवून घेतलं 2 दिवस? अरे ज्याच्यावर कृपा करायची त्याची परीक्षा पाहिली पाहिजे. दोन दिवस आमचे प्रल्हाद महाराज 10-11 वर्षाचे तिथे राहिले. पण रामानंद महाराजाचं नागपूरकडचे राहणारे आमचे रामानंद महाराज चरित्र पाहायचंय आपल्याला. नागपूरकडचे राहणारे आमचे विदर्भातली मंडळी महाराज हा कोकणस्थ झाकावेत आणि वैदर्भी उघडे पाडावेत. इथे कोणी विदर्भातले लोक असतील आपल्या जवळच काय आमचे गुरुच विदर्भातले म्हणून सांगतो तुम्हाला. सांगायचं म्हणजे स्पष्ट वक्तेपणा, प्रामाणिकपणा, खरं बोलायचं. रामानंद महाराजांनी त्याची अवस्था पाहिली, ठेवून घेतलं, यांना पाठवून दिलं. 2 दिवसात रामानंद महाराजांनी परीक्षण, समीक्षण, निरीक्षण काय केलं की रामानंद महाराज 4 वाजता उठत होते. आमचा प्रल्हाद 3 वाजता उठत होता. 3 वाजता उठून आश्रम पूर्ण झाडून काढायचा. हा पूर्णेच्या काठावर बांधलेला आश्रम म्हणजे पर्णशाळा होती. पर्णशाळा 4 फुटाची भिंत, 8 बाय 8ची, 4च फूट बांधलेली आणि वर सगळं पान गवताची झोपडी. आजूबाजूला 100 माणसं बसतील एवढं अंगण प्रांगण होतं. झाडून काढायचं, शेणाचा सडा टाकायचा आणि महाराजाच्या घरी आपण स्नान करायचं. महाराजांच्या स्नान संध्येची जागा सारवून स्नान केलेलं झारीमध्ये पाणी आणून ठेवायचं, फुलं तुळशीचे पानं आणून ठेवायचे. आणि हा घरी जा म्हटल्यावर कन्या सासुरासी जा, कन्या सासुरासी मागे परतोनी पाहे, मागे परतोनी पाहे, कन्या सासुरासी नमस्कार करतो, पुढे जातो, पुन्हा येतो, नमस्कार करतो, पुन्हा जातो, पुन्हा नमस्कार. अरे प्रल्हादा घरी जायचंय ना तुला? हो ना महाराज घरी जातो. जाऊ का? अरे नाही मी जातो महाराज, पण एक कृपा करा. काय पाहिजे तुला? मला काही नको. श्री गुरु चरणी विनंती करीतो, विरह दुःख दे फार,
विनंती करीतो. महाराज तुमच्या आज्ञेप्रमाणे मी घरी जातो आणि एका अटीवर जातो. खेडा ग्रामी आपुले येणे, खेडा ग्रामी आपुले येणे, सांगा कधी होणार त्या दिवसाची त्याची क्षणाची वाट आम्ही पाहणार. श्री गुरुचरणी विनंती करतो, श्री गुरुचरणी विनंती करतो. मन होईना गया, मन होईना गया, मन होईना गया. मात पित्यासह मात पित्यासह नगरवासी जन भाग्यवंत होणार. माझ्या आईवडिलांना जर आपण कृतज्ञ कराल, पण आमच्या साखर जिल्ह्यामध्ये आपले पाऊल लागले ना की साखर जिल्ह्यातली सगळी मंडळी भाग्यवंत होणार. खेडा ग्रामी आपुले येणे, सांगा कधी होणार. गुरुवरा सांगा कधी होणार. गुरुवरा सांगा कधी होणार. आपली आज्ञा म्हणून मी जातो घरी. आपले चरण सोडावे वाटत नाही. काय असतं, मन हे मधुकरासारखं आहे. पहा, एका सुभाषितकाराने सुंदर वर्णन केलंय. त्याच्यावर एकाने काव्य केलं. मन कसं असतं, कमळ असतं. कमळ, कमळाचे परागकण सेवन करण्यासाठी भ्रमर भुंगा आत जातो. आता तो भुंगा एवढा कडक असतो खरं म्हणजे की तो आपल्याला माहिती आहे जुन्या खांडाला भोग पाडून इकडून तिकडे पलीकडे जातो. सागवानी खांडाला सुद्धा चित्र पाडून इकडच्या तिकडे जातो. पण एकदा कमळाचं पराग सेवन करत बसला, आपले परागकण, त्यातलं माधुर्य, त्याचा तो मोहक गंध त्याला इतका बंधनात टाकतो की कमळ तोडणं त्याला काही आवड नाही. पण हा कमळाच्या बाहेर पडतच नाही. हे विठ्ठल एकदा संसारात अडकलं की तो किती जन्म गेले आणि किती जन्म घ्यावे लागले तर तिथून ते मन बाहेर पडत नाही. पण तेच मन जर माम अनुस्मरत चित्तम मय्येव प्रविलीयते, ते मन ते चित्त ते मला जर अर्पण केलं तर ते मला सोडतच नाही. आमच्या प्रल्हादाची अवस्था तशी झाली. रामानंद महाराजांना सोडून जावं वाटत नाही. महाराज एका अटीवर जातो. काय अटे बाळा तुझी? खेरडा ग्रामी आपुले आगमन पुन्हा कधी होणार.
याला म्हणतात संत. आणि आपण संत आपलं पाया पडणं झालं ना, मग मागे किती लोकांची लाईन लागलेली आहे त्याला पाहायचं नाही, आपलं काम झालं की काय. आमचे प्रल्हाद महाराज म्हणाले नाही, आमच्या साक्षात्कारात या आणि सगळ्या लोकांना पावन करा. मी जसा समाधानी झालो ते समाधान आमच्या प्रापंचिक लोकांना साक्षात्कारातला द्या आणि त्यांना धन्य करून टाका महाराज. ही संत वृत्ती आहे महाराज. रामानंद महाराज म्हणले काळजी करू नको महाराज, आम्हाला लोणीच्या सकाराम महाराजांच्या दर्शनाला जायचंय. चातुर्मास संपत आला तेव्हा आम्हाला लोणीला जायचंय. लोणीला जाता जाता साखरखेडामध्ये आहे तेव्हा आम्ही घरी येऊ. आनंद वाटला. संतांचं बोलणं हे काही मंत्र्यासारखं नसतं महाराज. बोलले म्हणजे तसं वागणार. जैसेची बोलणे बोलावे तैसेची चालणे चालावे, हे संतांचा स्वभाव आहे. सद्गुरुनाथ महाराज. आणि दुसऱ्या दिवशी प्रल्हाद एकटाच आपल्या नामस्मरणाच्या धुंदीमध्ये साखरला केव्हा आला माहिती नाही. गेला की गंगा मायच्या पाया पडला. गंगा माय काय सांगू तुला. सद्गुरु रामानंद भज मन, सद्गुरु रामानंद भज मन, सद्गुरु रामानंद भज मन, सच्चित सुख घर पूर्ण परात्पर, सच्चित सुख घर पूर्ण परात्पर, आनंदाचा गंध भज मन, आनंदाचा गंध भज मन, सद्गुरु रामानंद भज मन, सद्गुरु रामानंद भज मन, शरण रिघाल्या भक्ती भावे, शरण रिघाल्या भक्ती भावे, तुटतील रे भवबंध प्राण्या, तुटतील रे भवबंध भज मन, सद्गुरु रामानंद भज मन, सद्गुरु रामानंद सद्गुरु रामानंद, सद्गुरु रामानंद. त्यांचं दर्शन झालं माय, इतकं समाधान वाटलं. त्यांनी ठेवून घेतलं म्हणून 2 दिवस राहिलो बरं. अरे हो, तुझ्या मित्रांनी येऊन सांगितलं महाराजांनी ठेवून घेतलं, आता संतांनी ठेवून घेतल्यावर कोण बोलू शकतं बा. छान झालं राहिला. बरं वाटलं तुला. बरं नाही आहे. एवढे दिवस माझे खरोखर आनंदात गेलेले. ज्यांच्या भेटीची तळमळ लागली ते प्रत्यक्ष गुरुचरण मला पाहायला मिळाले. अगं संतांनी लिहून ठेवलं, गुरुचरणाची माती तीच माझी भागीरथी. अरे गुरुचरणाचा बिंदू तोच माझा क्षीर सिंधू. ते सद्गुरूचे पाय मला मिळालेले आहेत. आणि आई, मी त्यांना सांगून आलो की आमच्या साखर खेळण्याला या. अरे वा, चांगलं केलं. आपल्याला सगळ्यांना दर्शनाला जायचं होतं. येतो म्हणाले हो, मी लोणीला जाणार आहे, अजून 8 दिवस लागतील. मी येता येता साखर खेळण्यात येईल. चांगलं छान झालं. संत येथे घरातोची दिवाळी दसरा. महाराज हे संत कोण आहेत? रामानंद महाराज. त्यांचं थोडक्यात वृत्तांत पाहू. मला माहिती आहे पावणे 6 वाजले. नागपूर जवळ चांदकी नावाचं गाव, तिथले
केशवराव देशपांडे नावाचे गृहस्थ बर का, हे आमच्या रामानंद महाराजांचे वडील. पोलीस खात्यात फौजदार होते त्या काळात. थोडीफार शेतीवाडी होती, पोलीस खात्यात असल्यामुळे जिकडे तिकडे. पण नाटवे धनसुतालय जाया मृगजला परिभावित काया मृत्यू होईल उदासीन जेव्हा रामदास म्हणणे मग तेव्हा. अच्छा, केशवरावांच्या घरी रामाची उपासना होती. देशपांडे होते, शेतीवाडी फौजदारी करणारे. 10 वाजेपर्यंत सगळं आवरून, सगळं म्हणजे सगळं आवरून हो, आणि मग आपल्या डिपार्टमेंटच्या कामाला जायचं. संध्याकाळी आल्यानंतर पुन्हा बाहेरचे कपडे बाहेर ठेवून स्नान करून संध्याकाळी उपासना करून दासबोधाचं वाचन. हा, केशवराव देशपांडे पोलीस डिपार्टमेंट मध्ये असलं म्हणजे काय असतं, त्यांना काय शिंग असतात का? हे त्या खात्यातले माणसं पुष्कळ सज्जन असतात. संध्याकाळची उपासना करायची, दासबोधाला बसायचं. आजूबाजूच्या केशवराव, गोविंदराव, नारायणराव, माधवरावला बोलायचे, या सखूबाई, गोदाबाई या, दासबोध वाचतोय, या ऐकायला. बळजबरीने बोलवायचे. आणि काय असतं पटवर्धन बाई, काही लोक तोंडापुरता अगदी आम्ही उद्यापासून आता आम्ही रिटायर झालो ना, आता उद्यापासून आम्ही अगदी उद्यापासून आम्ही असं म्हणतात. पण आमच्या केशवरावच्या आजूबाजूचे सगळे लोक 5-25 लोक दासबोध वाचायला ऐकायला बसायचे. त्यांच्या घरी हे बाळ जन्माला आलं. आता हे चरित्र प्रल्हादात असल्यामुळे रामानंद महाराजांचं आपण धावतं चरित्र पाहू. व्रतबंध सोहळा मोठ्या थाटात पार पडला. 8व्या वर्षी व्रतबंध झाला. 2 वर्ष वडील थांबले आणि 11व्या वर्षी रामानंद महाराजांच्या वडिलांचं म्हणजे केशवरावांचं निधन झालं. 11 वर्षाचा पांडुरंग, रामानंदांचं नाव पांडुरंग, 11व्या वर्षी पोरकट झाले. त्या काळातली त्यांची आई काशीबाई त्यांचं नाव होतं. जेव्हा आपल्या पतीची परिस्थिती एकदम बिघडलेली आहे, अहो सकाळ संध्याकाळ उपासना करणाऱ्या आमच्या काशीबाई होत्या. काय त्यांचं वर्णन करून सांगावं. जेव्हा तेव्हा रामानंदांचं चरित्र सांगायचं काम पडेल तेव्हा आपण पाहू. या संतांचं चरित्र ऐकलंच पाहिजे पहा. म्हणजे आपल्याला त्यांच्यात किती फरक आहे हे समजतं आपल्याला. अरे आम्ही या भारतात जन्माला आलो, या हिंदुस्थानात जन्माला आलो, इतके पावन संस्कार आमच्यावर होते, आम्ही सगळं विसरलो. आणि सकाळी उठून काय म्हणतो, आता आपण रोज वेगळं घर आहे महाराज. आज ज्याच्या घरी तुझ्या त्याच्या घरी बाथरूम मधून असे शब्द बाहेर पडतात ते व्यासपीठावर सांगा वाटत नाही. आमच्याकडे सुरुवातीला प्रातःकाळी प्रातः स्नान घडे केल्या स्मरण, घडे केल्या स्मरण, महादोषांचे दहन, दोषांचे दहन, महिमा घन पुराण. हे संस्कार आमच्यावर होते, आम्ही सगळे विसरत चाललो. पांडुरंगावर हे संस्कार होते. वडील वारले, शाळेत जात होते पण शाळा नावापुरतीच. फार बुद्धिमान होते, जेवढं शिकवलं तेवढं एकदाच पाठ व्हायचं. तो उगाच गुरुजीने अभ्यास दिला, मी येईपर्यंत पाठांतर करा. रामानंद महाराज आपल्या मित्रांना घेऊन जायचे आणि बस उड्या मारायचे, पालख्या करायचे, दिंड्या करायचे. रामानंद महाराजांचे तेच होते. वडील वारल्यानंतर थोडे गंभीर बनले. मामा आले नागपूरला. मामा तहसीलदार होते. आमच्या रामानंद महाराजचे मामा तहसीलदार त्या काळातले. आपल्या या भाषाला एकुलता एक भाषा आहे, याला आपण आपल्यासारखं आंग्ल विद्या विभूषित करावं म्हणून नागपूरला घेऊन गेले. इंग्रजी शाळेत त्या काळात टाकलं. शिकवलेलं त्यांना शिकत होते महाराज.
पण एकदा रिकामा वेळ सापडला की सगळी पुस्तकं सगळ्या वह्यावर श्रीराम 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 श्रीराम. एकदा काय झालं की तहसीलदार महाराज येऊ लागले आणि शाळेचे गुरुजी चाललेले होते. गुरुजी कसं काय चाललंय? ठीक आहे. आमचा भाचा पांडुरंग येतो, अगदी वेळेवर येतो, वेळेवर जातो, अभ्यास करतो, छान अभ्यास करतो. काय आहे, एक जुनं शास्त्र आहे, परंपरा, की मोठ्यांच्या मुलांना नावं ठेवायचे नाही. तुमचा भाचा वाया गेला कसं सांगता येईल? म्हणून नाही कसं मोठ्यांची पोरं बाहेर जात नसतात. म्हणजे हुशार आहे, बुद्धिमान आहे, सगळं चांगलं शाळेत बरोबर येतो वेळेवर. पण एकदा आपण असं करा, त्याची पुस्तकं वह्या पाहून घ्या. तहसीलदारांच्या लक्षात आलं की काहीतरी भानगड आहे. गुरुजी आपल्याशी सरळ सरळ स्पष्ट बोलत नाही. तरी गुरुजींची बोलणं थोडं वेगळ्या पद्धतीचं असतं. तहसीलदार आले घरी. अरे पांडुरंगा, तुझं दप्तर आण बरं. म्हणजे काहीतरी भानगड आहे. वही पुस्तकी तेच एकची दिसे, वही पुस्तकी तेच एकची दिसे, राम 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 ते दिसत असे, राम 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 राम. वहीच्या पुस्तकाच्या कान्या कोपऱ्यापर्यंत जिथं जिथे रिकामी जागा आहे श्रीराम श्रीराम श्रीराम. तहसीलदार म्हणाले, अरे बाप, याला मी इंग्रजीमध्ये चांगलं प्रवीण करावं म्हणलं, हे पूर्ण असं करायला लागलं. सुट्टीच्या दिवशी घरी राहत नाही, कुठेतरी मंदिरात जाऊन बसताय, उड्या काय मारताय, दगड काय मारतात, पूजा काय करतात. याला ही आवडच नाही. पण ज्याची आवड तिकडे तरी घातलं पाहिजे. योग असा आला की 2 वर्षात आमच्या पांडुरंगाच्या आईचा सुद्धा मृत्यू झाला. असं आहे, भगवंताला ज्याला फार मोठं करायचं ना, त्याच्यावर आपत्ती पण तशा